काळ्या पाटी काळ्या पाटीचेच निघते बॅटरीच्या पॉवरवरच दिसत आहे मोबाईलवर मला तर काय दिसत नाही मागं मागं आपलं तुमचा अंदाज पंच येतो तुम्ही चुकवू नका फक्त मागं कोपरा ना कोपरा लय अडचण झाली वाड्याला खेकडे कमी साप जास्त उशीर झाला ना आता किती वाजले 9 वाजायला 10 उशीर झालाय 7लाच आपण घुसायला पाहिजे किनारपट्टी चांगल्या बघा किनारपट्टी दगड्याच्या किनारी आता कारण की माघारी जायचा टाइम झाला त्यांचा बारीक जाऊ द्या मोठंच बघायचं हॅलो गावली आहे का त्यावर आले तरी बाजूला हो चालेल नजर चांगली आहे तुमची तरी पण खेकड्याला नजर पाहिजे हो या असल्या वाहत्या पाण्यात नजरच विषय महत्वाचा आहे मला नाही ना बाबा मला पार्टनर भेटत नाही आम्ही असतो सुधरे हे असली का नाही आम्ही दरवर्षी जातो मला बी कोण भेटत नाही आमच्या गावात नाही कोण एवढं हौशी मला तर बाळ्या कधी पण रात्री जा कधी पण जा गावली पुढे गेली हां तिथं बारीकली माझ्या मोबाईलच्या बॅटरीत तर काय दिसेनाच झाले मोबाईलच्या बॅटरीत काय दिसेनाच झाले मला नाही ना आधार नाही मग याचं ना तुम्ही 7 वाजता आला असता ना ते बऱ्यापैकी चरायला बाहेर निघतात खेकडे आता आपल्याला क्वांटी हवा ही पळाली पकडा हिला पकडा गावली का ती वाड्याची घाण बऱ्यापैकी गेली धुवून मोठा पावसामुळे लय गावात होतं पहिले पकडा बारीक गावल ते पकडायचं लय पण बारीक नको वर काढायला लागेल आपल्याला त्या डबकापासून ना दोरीच्या डेंजर जा डबा आम्ही तर पहिले लय बेचू तिथं आम्हाला म्हणायची बेतात घे ती वर गावताना जायला लागते लय सापण बी पाचत राहायला लागते तिथे बारीक किती पाणी पण चांगले निवाळे दिसतात तरी
पाणी अजून कमी झालं का नाही दिवाळी तर अजून खेकडे बघा तुम्ही एवढ्या टायमिंगमध्ये लेवल झाली असती. त्या आतमध्ये असतात बिळात खोल खडक आहे नाही त्याला बिळ येते जुनाडीची बिळ येते उन्हाळ्यात बी असतात ह्या जागेवर खेकड्या पाणी नसलं ना वाड्याला जुनाडीचा कार्यक्रम असतो यात मोठी बेचरं येतात. ही सगळी लाकडं बिकडं आडवी बारीक पसारटा वडा पाहिजे. पसारटा वडा असला की दिसतंय का चोळत दिसत नाही काय. शेवाळ ही सगळे दगडावर घसरते जो वरनं एखादा साप लावून कळायला काढायचा नाही याचा. आले आले अर्ध्यातनं वरच खेकड्या खाली धरणाजवळ नाही. त्याला ती खांद्याशिवाय निघणार नाही मोठी होती ना त्या नाहीत निघत. हो इथनंच की दुसरी कुठं वाटे.